भावना, हे बघ, तू आत्ता जातेस खरी, पण ह्या अशा गोष्टींसाठी माझ्याकडून हा शेवटचा पाठिंबा असेल तुला. एकदा वेंकी बाहेर आला की मग तुझ्या आयुष्यात सिद्धू हाच केंद्रबिंदू असेल. कळतंय ना तुला? हो. आई. विद्या, हा तू थांब ना गाडीपाशी, मी आलोच. यशस्वी हो. आई, पप्पांनी सुरुवातीपासूनच तुला कधी बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही, तुझं मत मांडू दिलं नाही, तुझं मन कधी समजूनच घेतलं नाही. हे सगळे अधिकार जर आज तुला मिळाले असते ना, तर आपण ज्या चुकीच्या पद्धतीने लोकांची मनं जिंकतो, सहजपणे सत्याला वाकवतो, हे सगळं तू थांबवलं असतंस. सिद्धू, बायकोसाठी तू वडिलांना तोंडघाशी पाडणार आहेस? हं? आजपर्यंत त्यांच्या राजकारणाची पद्धत तुला कमाल वाटत होती ना, मग आता ती खूपतीये तुला. काय रे, काय झालं? हो दळवी, मांजर आडवं गेलं ना तुम्हाला, लक्ष कुठे असतं तुमचं? आता 4 पावलं मागे जा. काय? अरे काहीतरीच काय बोलतोयस? या असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही. अहो, तुमचा विश्वास नसेल पण आमचा आहे, चित्रगुप्तांचा आहे. त्यासाठी तरी 4 पावलं मागे जा. बघा बरं, याल तसंच पुढे आणि नको ते घडून बसेल. खरंच काही अघटित तर घडणार नाही ना? हे बघ, उगाच काहीतरी नसते शंका निर्माण करू नकोस तू, कळलं ना? अरे पण साहेब कसे नाही आले? गॅरेज मध्ये रोज वेळेवर येणाऱ्या माणसाला आज कसा काय उशीर होतोय? आवाजाच्या झालेल्या चाचणीनुसार आता आपल्या कोर्टासमोर निकाल आलेला आहे. आरोपीच्या बाजूने हा आवाज सुपर्णा मुजुमदार यांचाच आहे असं नमूद करण्यात आलं होतं आणि हाती पडलेल्या निकालानुसार केस योग्य आहे. मी इथे कुठलीही पार्टी केस जिंकली हे जाहीर करत नसून ही केस या कोर्टात उभी राहू शकणार आहे की नाही एवढंच सांगणार आहे. त्यामुळे शांततेचा भंग करून कोर्टाचा अवमान करू नका. भावना सिद्धिराज गाडे पाटील यांचं शिक्षण, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि अनुभव हे लक्षात घेता त्यांना ह्या आरोपीच्या बाजूने केस लढू देणं, न्यायालयामध्ये त्यांना व्यंकटेश यांच्या बाजूने बोलू देण्याचा निर्णय न्यायालयाच्या नियमाला सोडून आहे. परंतु सर्व अंगाने विचार करता त्यांना या केस करता पार्टी इन पर्सन म्हणून व्यंकटेशच्या बाजूने त्याचा आवाज होण्याची परवानगी देण्यात येत आहे. परवानगी तर मिळाली, पण आता वेंकी दादा कायमचा आत राहणार की त्याची सुटका होणार याची जबाबदारी फक्त आणि फक्त माझ्या खांद्यावर आली. मी यात कमी पडले तर साहेबांनी भावनाला केस लढायची परमिशन दिली ना बॉस.
तुम्ही केस लढणार म्हणजे जिंकणारच. नाही नाही जिंकलो नाही आहेत अजून आपण. केस लढायची परमिशन दिली आहे फक्त. अहो तुम्ही केस लढणार म्हणजे जिंकल्याचं जमाना. अरे काय हे तू पण. खरंय. हे पेढे घ्या, पेढे घ्या. येडाच आहे. नाही खरंय भावना, मलाही असंच वाटतंय की अर्धी लढाई तू जिंकल्यासारखीच आहे आणि व्यंकी भाऊजीची केस लढण्यासाठी तुझ्याशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कुणीच नाही अगं. वहिनी, पण आता मला जबाबदारी वाढल्यासारखं वाटतंय. म्हणजे इतके दिवस काही कळतच नव्हतं ना, म्हणजे मी परीक्षा द्यायची आहे का नाही माहीतच नव्हतं. पण आता मात्र हॉल तिकीट हातात आल्यासारखं वाटतंय. पण काही म्हण भावना ताई, आता तू ही केस लढणार आहे म्हणल्यावर आपलं व्यंकी या कचाट्यातनं नक्की सुटणार असंच वाटायला लागले बघ. म्हणजे सुटलाच आहे का? सिद्धिराज, आता आपली जबाबदारी दुप्पट झाली. भावना, तू नको काळजी करू सका अजिबात. तू हवा तेवढा वेळ घे, रात्र दिवस मेहनत करा, बाकी सगळं मी सांभाळतो ना. काही झालं ना तरी वेंकी दादाला आपण यातून बाहेर काढणार म्हणजे काढ. भावनामुळे टेन्शन डबल झालंय. त्यांना सत्य कळालं, खरा गुन्हेगार कोण आहे समजलं तर मोठा प्रॉब्लेम होईल.